लाडकी बहिणींचा लाडक्या 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या हप्ता वाटपाबद्दल जी महत्वाची बातमी समोर आली ती बातमी अशी आहे की नवीन आकडेवारी समोर आलेली आहे. किती लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार, किती लाडक्या बहिणी यावेळेस बाहेर जाणार आहेत. कारण की बघितलं असेल 23वा हप्ता पेक्षा 24वा हप्ता बऱ्याच कमी लाडक्या ताईंना भेटला होता आणि त्याचबरोबर मागचे असे बरेच लाडक्या ताई होत्या की ज्यांना हप्ते भेटत होते पण ते हप्ते बंद झाले होते 24व्या हप्त्यामध्ये. तर यावेळेस 25वा हप्ता देखील या ठिकाणी कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार, कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार नाहीये, एकदम सर्वात महत्वाची अपडेट समोर आले. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आकडेवारी या ठिकाणी मी दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे. एबीपी माझाची ही मोठी बातमी समोर आली. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. या ठिकाणी 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, ज्याची आतुरतेने वाट तुम्ही सगळेजण बघत बसलात किंवा मी पण या ठिकाणी आतुरतेने वाट बघत बसलोय. कारण की हा हप्ता गेम चेंजिंग असणार आहे. 2 वर्ष पूर्ण झालेत, तिसऱ्या वर्षाचा हा पहिला हप्ता असणार आहे आणि याच्यामध्ये रक्षाबंधन या ठिकाणी आलेलं असल्यामुळे या ठिकाणी कुणाला 2100 भेटणार आहेत का, कुणाला 3000 भेटणार आहेत का, कुणाला 1500 भेटणार आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आकडेवारी या ठिकाणी समोर आलेली आहे, जाहीर झालेली आहे. एबीपी माझाची बातमी आहे. तर कोणत्या महिला या ठिकाणी या नवीन आकडेवारीनुसार पात्र असणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याचबरोबर 2100 रुपये हप्ता केव्हा चालू होणार, बघितलं असेल लाडक्या ताईंनो, इतर राज्यामध्ये लाडक्या बहिणीची या ठिकाणी हप्ता होता तो हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे. 1500 हप्ता 1750 रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे. यावेळेस त्यांनी मोठा निर्णय घेतलाय. आपल्या महाराष्ट्र सरकारने पण असा निर्णय घ्यायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 24वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3000 हप्ता मिळणार का, सर्व ठिकाणी ही चर्चा चालू आहे. 12 ऑगस्टला एक GR आला होता, ज्याच्यामध्ये 320 कोटी रुपये मंजूर झाले होते. पण त्या 320 कोटीच्या GRला या ठिकाणी डिलीट केलेलं आहे. म्हणजे त्या वेबसाईटवरून सरकारी योजनेच्या GRच्या वेबसाईटवरून त्यांना बाहेर काढलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत मग त्यांना हप्ता भेटणार आहे आणि हा जो GR डिलीट केला तो पुन्हा या ठिकाणी नव्याने येणार आहे का. 3000 रुपये लाडक्या बहिणीला रक्षाबंधनानिमित्त भेटणार आहेत का, या सगळ्या गोष्टी सांगतो. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एबीपी माझाची ही ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी दाखवत आहे. बघा लाडक्यांनो, एबीपी माझाची ब्रेकिंग न्यूज आहे. तारीख बघा 19 ऑगस्ट 2026. आजची लेटेस्ट बातमी समोर आली आहे. काय बघा, लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली. बघा 92 लाख लाडक्या महिलांची नावे कापली. सरकारचा आर्थिक भार कमी झाला. 4.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा या ठिकाणी घेतलेला आहे. 4.5 लाख सरकारी कर्मचारी, एवढा मोठा आकडा पोहोचलाय. 4.5 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या सरकारी नोकरीमध्ये आहेत. त्यांचे स्वतः असतील किंवा त्यांचे पती वगैरे असतील किंवा त्यांच्या घरातले कोणीतरी, असे 4.5 लाख लाडक्या ताई आहेत ज्यांनी या ठिकाणी अशा लाडक्या बहिणीने गैरप्रकारे या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे घेतलेले आहेत. आता ह्या सर्व लाडक्या ताईंचं नेमकं काय होणार या ठिकाणी बघा, मोठी बातमी. तब्बल 92 लाख अपात्र लाडक्या बहिणीची नावं कापलेली आहे. 4.5 लाख कर्मचारी या ठिकाणी दिसत आहेत, गैरफायदा त्यांनी घेतलेला दिसत आहे. तर ही तुम्हाला सर्व बातमी एकदम खूप महत्वाची बातमी समोर आली, आकडेवारी समोर आली. ही आकडेवारी तुम्हाला मी सुरुवातीला दाखवतो. सर्वांनी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा, राज्यातील माहिती सरकारकडून ही सगळे दिलेलं आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 92 लाख अपात्र महिलांची नावे कापलेली आहेत. 4.5 लाख या ठिकाणी शासकीय योजनेत आहे. तर मोहिमेमुळे सक्रिय लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 2.48 कोटीवरून आता थेट 1.65 कोटीवर म्हणजे 1.65 लाखावर पोहोचले. म्हणजे आणखी 1 लाख लाडक्या ते कमी झालेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, मागच्या वेळेस 1.66 कोटी लाडक्या बहिणी होत्या. आता यावेळेस लाडक्या बहिणीची संख्या झाली 1.65 कोटी. तर 1 लाख लाडक्या ताई परत एकदा या ठिकाणी पडताळणीमध्ये सापडलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी हप्ता आता भेटणार नाहीये. तर या अपात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव नसायला पाहिजे. लाडक्या बहिणी, हे तुम्हाला सरकारला आता हे सगळं अगोदर सांगतो. एक महत्वाची बातमी किंवा आकडेवारी जी समोर आली ती आधी तुम्हाला दाखवतो.
खूप महत्वाची ही अपडेट आहे। एबीपी माझाची ही सगळी आकडेवारी समोर आलेली आहे। खूप महत्वाची आकडेवारी आपल्या चॅनलवर मी दाखवत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक वाचा आहे। बघा, अपात्रतेचे कारण काय आणि लाभार्थ्यांची संख्या किती ह्याच्यानुसार हे आहे। ई केवायसी पूर्ण केलेल्या 62 लाख लाडक्यात आहे। बघा, ज्यांनी ई केवायसी केली नाही किंवा ई केवायसी मध्ये ज्या चुकल्या किंवा ई केवायसी मध्ये ज्यांचा लाभ बंद झालाय अशा 62 लाख लाडक्यात आहेत। त्याच्यानंतर वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न जर कौटुंबिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या अशा 16 लाख लाडक्यात आहेत। बघा, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाख आहे अशा जवळजवळ 16 लाख लाडक्यात सापडलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर बघितलं ई केवायसी अंतर्गत शासकीय कर्मचारी स्वयं घोषणेद्वारे तर 4,42,000 सापडले आहेत। बघा, त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमच्या घरामध्ये शासकीय सरकारी नोकरदार आहेत, पण आता बघा हे काय केलंय स्वयं घोषित घोषणेद्वारे, पण अशा बऱ्याच लाडक्याताई आहेत ज्यांचं चुकून या ठिकाणी सरकारी आमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे असे बटन दाबण्यात आले होते, किंवा बऱ्याच लाडक्याताई आहेत त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार नाहीत तरी पण त्यांच्याकडून ते चुकून बटन दाबण्यात आलं होतं, अशा पण लाडक्या बहिणी आहेत। त्याच्यामुळे सरकारने ही जी आकडेवारी आहे 4,42,000 यांना पुन्हा तपासून घ्या, कारण की डॉक्युमेंट त्यांचे तपासा। अशा गरीब लाडक्याताई आहेत त्यांच्याकडून चुकून त्यांना कळालं पण नाही की कोणतं बटन दाबलंय, काय नेमकी प्रोसेस होते, त्यांच्या घरामध्ये ना सरकारी नोकरदार आहे ना घरी कोणी वेतन घेते, अशा लाडक्याताईंची पुन्हा चौकशी करा, त्यांची पुन्हा पडताळणी करा। सरकारकडे आपली मागणी आहे। आपल्या आदिती तटकरे मॅडम, तुम्ही याकडे जातीन लक्ष द्या, कारण की ही लाडक्या बहिणीची मोठी या ठिकाणी समस्या होत आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर बघितलं तर 3,60,000 एवढे लाडक्या बहिणी बाहेर निघालेल्या आहेत। संजय गांधी निराधार योजना, तुम्ही कोणत्या या योजनेपैकी बसतायत का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। ज्यांना हप्ता भेटत नाहीये त्यांनी हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याच्याबरोबर एकच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी 2.5 लाखापेक्षा 2.5 लाखापर्यंत या ठिकाणी सापडलेले आहेत। त्यानंतर 65 वर्षाच्या वयोमर्यादेत त्या ठिकाणी बघितलं तर 80,000, म्हणजे ज्यांचं वय 65 वर्ष होऊन गेले अशा 65 पेक्षा जास्त वयाच्या लाडक्या बहिणी जर बघितल्या तर 80,000 लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात। पण आता सरकारला एक विनंती, जसं तुम्ही 80,000 लाडक्या बहिणी वयानुसार बाहेर काढल्यात, पण अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण झालंय, त्यांचं अगोदर वय कमी होतं, ज्या 21 वर्ष पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना नवीन ह्यांना संधी का नाही दिली? 80,000 बाहेर काढताना तुम्हाला जमतंय, मग नवीन लाडक्या बहिणी ज्या पात्र होत आहेत, ज्यांची वयोमर्यादा वय ज्यांचं बसते लाडक्या बहिणीमध्ये, त्यांना का हप्ता चालू करत नाहीत? हा सरकारला प्रश्न, मागणी आपल्यातर्फे या चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे, हा गुरुदादा तुमच्यासाठी करत आहे। चला, त्याच्यानंतर जिल्हा पातळीवरील पडताळणीतील वगळलेल्या 1,70,000 या ठिकाणी आहेत। शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेल्या 8,000, बघा शासकीय कर्मचारी स्वतः 8,000 आहेत, पण या ठिकाणी स्वयं घोषित या ठिकाणी 4,42,000 आहे। हा आकडा खूप मोठा आहे, आणि जर एकूण अंदाजे जर बघितलं तर 92,10,000 पर्यंत आकडा पोहोचला। तर लाडक्याताईंनो बघा, खूप महत्वाची डिटेल्स या ठिकाणी आपल्या चॅनलवर मी दाखवले आहे, त्याच्यामुळे अशा चॅनलचे वर माहिती दिली जाते। त्याच्यामुळे ज्या कोणी लाडक्याताई नवीन आले असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्वाचं, लाडक्या बहिणीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी अधिकृत आपली माहिती दिली जाते, योग्य ती माहिती दिली जाते, त्याच्यामुळे सर्वांनी जॉईन करून ठेवायचं। इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्रीकृष्ण।